ख्रिस्तात सर्वांना सलाम. प्रियांनो, आपला आजचा विषय आहे रॅप्चर. रॅप्चर म्हणजे येशूचं पुनरागमन. हे फक्त आणि फक्त ख्रिस्ताच्या वधूसाठी आहे. काही वधू अजून तयार आहे का? आणि जर वधू म्हणजे ख्रिस्ताची मंडळी जर तयार नाही तर मग ते कसं शक्य होईल? म्हणजे येशूचं येणं कसं शक्य होईल? आपण आज खूप देवाच्या सेवकांकडून ऐकतोय रॅप्चर रॅप्चर रॅप्चर, येशूचं येणं, येशूचं पुनरागमन, ह्या सर्व गोष्टी आपण ऐकत आहोत. पण काय खरंच आपण एक मंडळीमधील सभासद म्हणून, एक मंडळी म्हणून आपण रॅप्चरसाठी गंभीर आहोत का? आपण एक विश्वासी म्हणून नक्कीच ह्या रॅप्चरसाठी आपण तयार आहोत असा आपला विश्वास आहे का? आणि जर आपला असा समज असेल की मी एक विश्वासू आहे आणि मी नक्कीच या रॅप्चरचा भाग होईल, तर प्रियांनो, ह्या भ्रमामध्ये कोणी राहू नका की मी फक्त विश्वासू असणं म्हणजे मी त्या रॅप्चरचा भाग होणं, हे कदापि शक्य नाही. जर तुमचे जीवन, तुमचे आमचे जीवन अब्बा पिताच्या समोर शुद्ध नसेल तर माफ करा, आपण सर्व ह्या रॅप्चरला चुकू शकतो. आपण स्वतःला तपासलं पाहिजे. आपण आपल्या स्वतःच्या आतील माणूस कसा आहे हे पडताळलं पाहिजे. आपण पश्चाताप केला पाहिजे. फक्त आपण आपल्या ऐहिक आणि शारीरिक गोष्टी ह्या जपून आणि स्वतःला विश्वासू म्हणून आपण रॅप्चरचा भाग होऊ शकत नाही. तर आपल्याला ह्या ऐहिक आणि शारीरिक गोष्टींपासून दूर गेलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, आपल्या पापांची दररोज 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 क्षमा मागितली पाहिजे. आणि आपण शुद्ध एकाच माध्यमातून होऊ शकतो, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं, परमेश्वराचं शुद्ध वचन. जर ते शुद्ध वचन आपल्यामध्ये असेल तरच आपण शुद्ध होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला पश्चाताप केला पाहिजे. रोज आणि रोज प्रभू येशूचं पवित्र वचन वाचलं पाहिजे. रोज परमेश्वराबरोबर बोललं पाहिजे. आपण रोज आणि रोज पश्चाताप केला पाहिजे. प्रभू येशूकडे वळलं पाहिजे. रॅप्चर त्याच लोकांचं होणार जे शुद्ध आहेत, अंतःकरणाचे शुद्ध आहेत, ज्यांच्यामध्ये पवित्र वचन आहे. रॅप्चर त्याच लोकांचं होणार ज्यांना प्रभूने निवडलेलं आहे. रॅप्चर त्याच लोकांना होणार ज्यांना परमेश्वराने निवडलेलं आहे. रॅप्चर त्याच लोकांचं होणार ज्या मंडळीमध्ये, ज्या चर्चमध्ये वचनाचं संजीवन आलेलं आहे आणि जी वचनावर उभारलेली मंडळी आहे. तरच आणि तरच आपलं रॅप्चर होऊ शकतं. आपण प्रभू येशू आल्यानंतर खऱ्या अर्थाने तयार असू शकतो. तर प्रियांनो, आज आपण रॅप्चर, प्रभूचं येणं, ह्या विषयाकडे आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. आज आजूबाजूला घडणाऱ्या घटना, पूर्ण होणाऱ्या सर्व भविष्यवाणी आपल्याला एकच गोष्टीचा संकेत देत आहेत की प्रभू येशूचं येणं जवळ आलेलं आहे.